हॅलो फ्रेंड्स, तर खूप जण विचारत असतात की सीटेट आणि MHTETचा जो काय आहे डिफरन्स काय आहे. तर बघूया की सीटेट काय आहे. पहिल्यांदी की सीटेट जी असते ती सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी जी लेवल असते एज्युकेशन असतं त्या थ्रू ऑर्गनाईज केलेली असते. म्हणजे CBSE बोर्ड जे आहे ते कंडक्ट करत असतं ही एक्झाम. ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही म्हणजे ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जॉब लागू शकतो. ठीक आहे. नेम ऑफ एक्झाम काय आहे? सीटेट सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. 1 मार्कसाठी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं की सीटेटचा लाँग फॉर्म काय आहे किंवा मग फुल फॉर्म वगैरे काय आहे, नेम काय आहे. ड्युरेशन जो असतो सीटेटचा तो जवळपास 2.5 तास असतो प्रत्येकी पेपरला. पेपर 1 आणि पेपर 2 असतो आपल्याला माहिती आहे. तर प्रत्येक पेपरसाठी तुमचं जे ड्युरेशन आहे एक्झामचं ते आहे 2.5 तासाचं असतं. लँग्वेज जे असतं जवळपास 20 लँग्वेज त्यामध्ये प्रेफर केलेले असतात. उर्दू, कन्नडी, जवळपास बंगाली, गुजराती, तेलुगू या जवळपास सगळ्या 20 लँग्वेज असतात. आणि तुमची मेन लँग्वेज जी असते इंग्लिश आणि हिंदी जी असते ती कंपल्सरी लँग्वेज यामध्ये असते. मॅक्झिमम मार्क्स जो आहे म्हणजे प्रत्येकी जो पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे तो 150 मार्क्ससाठी असतो. टाईप ऑफ क्वेश्चन कसे असतात? MCQ टाईप असतात म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला लिहायचे असतात, थेअरी नाही आहे. मोड ऑफ एक्झाम म्हणजे ऑफलाईन मोड असतं. आधीपर्यंत ऑफलाईन होतं, जवळपास मध्ये 1-1.5 वर्ष ऑनलाईन झाला होता ह्याचा मोड. आणि नंतर परत आत्ताची जी एक्झाम झाली ऑगस्टची 20 ऑगस्टचा आत्ता जो पेपर झाला त्या पेपरलासुद्धा ही जी आहे मोड ऑफ एक्झामचा कोणता होता? ऑफलाईन मोड होता तुमचा. तर अशा प्रकारे ते ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही ही एक्झाम जी आहे ती पास झाल्यानंतर ऑल ओव्हर इंडिया करू शकतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटू शकते. पुढचा पॉईंट जो आहे तो मार्किंग स्कीम कशा प्रकारे असते. तर प्रत्येक जो क्वेश्चन असतो 150 क्वेश्चन असतात तुम्हाला. तर 150 क्वेश्चन हा जो असतो प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स असतो. करेक्ट आन्सरला 1 मार्क्स असतो. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते. जर तुमचं आन्सर चुकले तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स भेटणार नाही, फक्त मार्क्स कट होणार. ठीक आहे. तर ही जी एक्झाम आहे ती जवळपास इयरमध्ये 2 वेळेस घेतली जाते. जुलै ऑगस्टचा पिरियड असतो आणि दुसरा तो जानेवारी डिसेंबरचा पिरियड्स असतो. बरोबर. ठीक. अशा प्रकारे जी फ्रिक्वेन्सी आहे ती वर्षातून 2दा घेतली जाते. कोणतंही एज लिमिट नसतं. सीटेटला कोई भी एज लिमिट नाही होत आहे. ठीक आहे. क्वालिफिकेशन जे आहे तुमचं 10th क्लास पास पाहिजे किंवा मग पास इंटरमिडिएट विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स पाहिजे. 2 इयरचा डिप्लोमा असतो प्रायमरी आपण ज्याला DED म्हणतो. किंवा मग एखादंच पेपर 2साठी तुम्हाला 4 इयर BEd करावं लागतं. विथ 50% ग्रॅज्युएशन तुम्हाला पास हवायला असतं. ठीक आहे. तर एक्झामची जी फीच असते ती पेपर 1साठी 1000 रुपये असते आणि पेपर 2साठी सुद्धा 1000 रुपये असते. जर दोन्ही पेपरचं तुम्हाला द्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला 1200 रुपये फी जी असते. ठीक. अशा प्रकारे जो आहे तो क्रायटेरिया तुमचा सीटेट एक्झामचा आहे. तर कसं आहे, वर्षातून 2दा एक्झाम होते त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. 6 महिन्यातून तुम्ही एकदा पेपर देऊ शकतात. एज लिमिट कोणतंही नसतं. तुम्ही कोणत्याही एजमध्ये पेपर देऊ शकतात. तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही पेपर देऊ शकतात. पुढे आहे त्याचा सिलेबस काय असणार. तर सिलेबस पेपर 1साठी काय असणार. 1 आपली प्रायमरी लेवल आहे आपल्याला माहिती आहे. 1st स्टँडर्ड टू 5th स्टँडर्डपर्यंत तुमची प्रायमरी लेवल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मेन 5 सब्जेक्ट असणार आहे. CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलप पेडागॉजी. लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. लँग्वेज 1मध्ये तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी असणार आहे आणि लँग्वेज 2मध्ये हिंदी आहे. हिंदी कंपल्सरी असणार आहे. आणि लँग्वेज 1मध्ये तुम्हाला इंग्लिश आहे. मग इंग्लिशला और तुम्ही हिंदीही घेऊ शकतात. मॅथ आहे, EVS आहे. मॅथमध्ये तुमचं 15 मार्क्सचं जे चाइल्ड CDP मॅथ असणार आहे आणि 15 मार्क्सचं तुमचं रिझनिंग ॲप्टिट्यूड वगैरे असतं ते त्याच्यामध्ये असणार आहे. EVSमध्ये सुद्धा तसंच आहे. 15 मार्क्सचे तुम्हाला जनरल क्वेश्चन असणार आहे जे नेचरमध्ये असणार आहे किंवा मग आसाममध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो किंवा मग नॉर्थ ईस्टची राज्य कोणती किंवा कोणतं राज्य इकडे आहे, कोणतं राज्य तिकडे आहे, अशा प्रकारे EVSमध्ये असणार आहे. आणि 15 मार्क्स तुमचे काय असणार? CDP असणार आहे EVSची. लँग्वेज 1-2मध्ये पॅराग्राफ दिलेला असतो आणि पॅराग्राफ थ्रू तुम्हाला काय करायचं असतं, काही क्वेश्चन असतात ते सॉल्व करायचे असतात. आणि 15 मार्क्सला तुम्हाला म्हणजे पॅराग्राफ आणि जे असतात व्याकरण दिलेलं असतं. आणि 15 मार्क्ससाठी CDP. आणि CDPमध्ये ज्या थिरीज असतात वायगोस्कीच्या याच्या त्याच्या तर आपण त्या बघतो आहे त्या थिरीज त्यामध्ये
असतात. टोटल 150 मार्क्सचा हा पेपर असतो फर्स्ट पेपर. ठीक. सेकंड पेपरसाठी काय असतं, सेकंड पेपरसाठी हा 6 to 8 जे आहे क्लासेससाठी कंडक्ट केला जातो. त्यामध्येही सेम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण सिलेबसचं जे आहे ते सेम आहे. फक्त पॉईंट चेंज काय आहे की जिथे आपल्याला मॅथ आणि EVS एक स्पेशल सब्जेक्ट होता, तर इथे तुम्हाला जर मॅथ आणि सायन्स जो असणार आहे आणि दुसरा आहे सोशल्स जे टीचर असतील म्हणजे फॉर सोशल स्टडीज टीचर असतील, म्हणजे स्पेशल सब्जेक्ट ज्यांचा असेल त्यांच्यासाठी सोशल सायन्स आणि त्याचा सोशल स्टडी आहे, सामाजिक शास्त्र किंवा त्याला आपण म्हणूया त्याचा आणि विज्ञानाचा जो आहे स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे. आणि पहिल्यामध्ये काय आहे, मॅथ म्हणजे गणित आणि विज्ञान आहे, तर दुसऱ्यामध्ये तुमचं नागरिकशास्त्र वगैरे नॉर्मल जे क्वेश्चन आहे त्यामध्ये 15 मार्क्सचं मॅथ विचारणार, 15 मार्क्सचं सायन्स विचारणार आणि 15 मार्क्सच्या जे आहे CDPs तिथे विचारल्या जातात. तर अशा प्रकारे दोन्ही पेपर जे आहे ते 150 मार्क्सचे तुमचे आहे. तर पासिंग मार्क्स जे असतात नियर अबाउट तुम्हाला 84% पासिंग मार्क्स असणार आहे. 150पैकी तुम्हाला 84 मार्क्स पास होण्यासाठी 60% म्हणजे पाडावे लागतात. नेक्स्ट आहे MHTET जी आपली म्हणतो, आपली महाराष्ट्राची असते ती. तर ऑर्गनाईज कोण करतं ही एक्झाम जी आहे ती महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग ऑफ एक्झामिनेशन्स जे असतं ते ऑर्गनाईज करतं. ठीक आहे. तर ही एक्झाम जी आहे ती स्टेट लेवलसाठी असते, म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठी, बिहारची UPTET असेल तर उत्तर प्रदेशसाठी. ठीक. अशा प्रकारच्या प्रत्येक स्टेटसाठी ज्या काही MHTET ज्या आहे त्या वेगवेगळ्या स्टेटसाठी असतात. मग नेम ऑफ एक्झाम काय आहे की महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आपण त्याला म्हणूया. ड्युरेशन जो आहे तो तुमचा 2.5 तासाचाच असणार आहे. दोन्ही पेपर जे असणार आहे दोन्ही पेपरसाठी 2.5 तासाचं ड्युरेशन आहे. जवळपास CTET आणि टेटचं जे आहे पूर्ण डिफरन्स जो आहे सगळा सेम आहे, फक्त जे काय आहे स्वरूप काय आहे ते वेगळं आहे. तर त्यामध्ये काय आहे की ती TET जी आहे ती तुम्हाला फक्त महाराष्ट्रासाठी किंवा मग कोणत्या तरी विशिष्ट राज्यासाठी स्टेट लेवलसाठी ऑर्गनाईज केलेली असते. तर CTET ही तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया असते, त्यातून तुम्ही NVS KVSकडे जाऊ शकतात आणि MHTET थ्रू तुम्ही ZPला जाऊ शकतात किंवा मग स्टेट लेवलच्या एक्झाम तुम्ही कंडक्ट करू शकतात. तर मार्किंग स्कीम जी आहे तीही सेम आहे. 1 मार्क्ससाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन विचारला जाणार आहे. निगेटिव्ह मार्क्स यामध्येही नसतात. ही जी एक्झाम आहे ती वर्षातून एकदाच कंडक्ट केली जाते, जसं की CTET तुमची वर्षातून 2दा कंडक्ट केली जाते. तर ही जी एक्झाम आहे टेट ती तुमची वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच कंडक्ट केलेली असते. एज लिमिट नसतं, CTET सारखंही यालाही एज लिमिट नसतं. क्वालिफिकेशन जे आहे ते जवळपास सेमही आहे, म्हणजे 12वी पास पाहिजे, 50% 12वीला पाहिजे आणि 2 इयर्सचा जो डिप्लोमा असतो तो तुमचा कंप्लीट पाहिजे पेपर 1साठी आणि पेपर 2साठी जे आहे BEd वगैरे तिथे पाहिजे. एक्झाम फीज जी आहे ती त्यांनी तिथे दिलेली आहे, पेपर 1साठी कोणती आहे आणि पेपर 2साठी कशी आहे. तर तशा प्रकारे जी आहे ती एक्झाम फीज जी आहे ती तुमची असणार आहे. एकदम क्रायटेरिया एकदम सेम आहे. फक्त प्रॉब्लेम म्हणजे मेन पॉईंट काय आहे, फोकस जिथे करायचा आहे तो आहे की तुमचा CTET जी आहे ती ऑल ओव्हर इंडिया असते. टेट जी आहे ती फक्त स्टेट लेवलसाठी असते. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राचंच असणार आहे, फक्त महाराष्ट्र बोर्ड जे असतं ते त्याला कंडक्ट करणार आहे. CTET जी असते ती CBSE बोर्ड थ्रू कंडक्ट होणार आहे. फ्रिक्वेन्सी जी असते ती TETची 1 इयर असते, एका वर्षातून एकदाच घेतली जाते. तर CTETची जी असते ती 2 वेळेस घेतली जाते. दोन्हीही एक्झामला कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, कोणतंही एज लिमिट नाही आहे. जे क्वालिफिकेशन आहे ते सेम आहे. फीज ज्या आहेत त्या मात्र वेगवेगळ्या असणार आहे. बरोबर. मार्किंग स्कीम सेम आहे, सर्व काही सेम आहे. जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही 2nd इयर डिप्लोमाला असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात, व्हॅलिड होणार आहे. नेक्स्ट आहे याचा सिलेबस बघूया TETचा. तर TETचा जो सिलेबस आहे तो आणि CTETचा जो सिलेबस आहे तो मॅक्झिमम जवळपास सेमच आहे. फक्त फरक एवढा आहे की CTETचा जो पेपर आहे तो हिंदी मीडियममधनं किंवा इंग्लिश मीडियममधनं तुम्हाला कंडक्ट केलेला असतो किंवा मग तुम्हाला द्यावा लागतो. मराठीचा जो पेपर आहे किंवा मग टेटचा जो एक्झाम आहे ते तुमच्या मतावर असतं, तुम्ही सिलेक्टेड लँग्वेजमधून तुम्ही तो पेपर जो आहे तो देऊ शकतात. मग हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल. ठीक आहे. मग कारण UPTETकडे गेलं तर तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये असणार आहे, महाराष्ट्राकडे आले तर तुम्हाला महाराष्ट्राची लँग्वेज असणार आहे. इंग्लिश तुमची ऑप्शनल लँग्वेज आहे. तुम्हाला जर वाटत असेल मराठीत समजत नसेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये तो पेपर देऊ शकतात. CDP आहे, लँग्वेज 1-2 आहे, मॅथ आहे, EVS आहे आणि 2nd इयरसाठीही तुमचं पेपर 2nd जो आहे त्यासाठीही तुमचं सेमही आहे. त्यामध्ये ते दिलेलं असतं मॅथ आणि सायन्स फॉर सोशल स्टडीज, टीचरसाठी सोशल स्टडी असतो. सामाजिक शास्त्र, नागरिकशास्त्र त्यामध्ये असणार आहे. जे सायन्स
बेसचे जो म्हणजे त्याला आपण म्हणूया बेस त्यामध्ये असणार आहे. नॉर्मल जे काही रिजनिंगचे क्वेश्चन असतात किंवा मग नॉर्मल जे काही जनरल नॉलेज असतात ते पेपर 2मध्ये असणार आहे. सो हे होतं आजचं जे काय आहे. थोडक्यात मी जे तुम्हाला सांगितलं आहे जवळपास सगळा जो क्रायटेरिया जो आहे तो सेम आहे. डिफरन्स काय आहे, स्टेट लेवलसाठी केलेला असतो आणि ऑल ओव्हर इंडिया असतो. CBSE बोर्डकडून असतो, महाराष्ट्र बोर्डकडून असतो. वर्षातून एकदाच केलेली असते कंडक्ट स्टेट एक्झाम आणि सिटेट एक्झाम जी असते ती वर्षातून 2दा कंडक्ट केलेली असते. एक्झाम जो आहे, पॅटर्न जो आहे, सिलेबस जो आहे तो पूर्णपणे सेम आहे. ज्या थेरीज वगैरे असते CDPच्या त्या आपण कंडक्ट करत आहोत. आपल्या जे काही चॅनल आहे त्यावर मी त्या तुम्हाला टीच करत आहे आणि बाकीचं जे काही मटेरियल आहे एक्झाम मटेरियल तेही मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करणार आहे. आय होप की व्हिडिओ आवडला असणार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.